महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्ष गाजत असलेलं एक मोठं प्रकरण शिखर बँक घोटाळा. आणि आता या प्रकरणावर अखेर पडदा पडलाय. होय, राज्याचे दिवंगत नेते अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने या तिघांनाही क्लीन चिट दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही केस आता अधिकृतपणे बंद झाली आहे. पण प्रश्न अजूनही तोच आहे, खरंच काही घोटाळा झाला नव्हता का, की पुरावेच सापडले नाही? आणि या निर्णयाचा राजकारणावर काय परिणाम होणार? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं. तर ही गोष्ट आहे 2011-12च्या सुमारासची. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेवर आरोप झाले होते की राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आलं. हे कारखाने नंतर तोट्यात गेले आणि मग अत्यंत कमी किमतीत विकले गेले. यात बँकेचे तब्बल 25,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं. याचा 70हून अधिक माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आला. त्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियाचाही समावेश होता. पण हे प्रकरण फक्त आर्थिक नव्हतं, तर राजकीय वादाचं केंद्रबिंदू सुद्धा बनलं होतं. या प्रकरणाची चौकशी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग म्हणजेच EOW ने केली होती. तपासानंतर त्यांनी न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर केला. आता सी समरी रिपोर्ट म्हणजे काय, तर गुन्हा घडल्याचा ठोस पुरावा नाही, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा काही सापडलं नाही. याच आधारावर विशेष न्यायालयाने स्पष्ट म्हटलं की संचालकांनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे पुरावे नाहीत, कोणताही कट किंवा संगनमत सिद्ध होत नाही, त्यामुळे फौजदारी गुन्हा हा ठरत नाही आणि केस अधिकृतपणे बंद करण्यात आली. हा निर्णय फक्त कायदेशीर नाही, तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मोठा आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेला हा वाद आता संपला. पवार कुटुंबियावरचे गंभीर आरोप धुवून निघाले आहेत. त्यांच्या राजकीय प्रतिमेला मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर ईडी कडून सुद्धा असलेल्या चौकशीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. जेव्हा मुख्य प्रकरणावर क्लीन चिट मिळते, जेव्हा पुढील तपासावरही प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण हा निकाल आल्यानंतर काही प्रश्न कायम आहेत. जर घोटाळा झाला नव्हता तर बँकेचं नुकसान कसं झालं? निर्णय प्रक्रियेमध्ये नेमकं कुठे काय चूक झाली? याची जबाबदारी कोणाची? हे प्रश्न भविष्यातही चर्चेत राहणार आहेत. पण शिखर बँक घोटाळा जो एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवणारा विषय होता, आज त्या प्रकरणाला कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. पण सत्य काय आहे हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार, पण न्यायालयाचा निर्णय मात्र स्पष्ट आहे. पुरावे नाही तर गुन्हा सुद्धा नाही. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका.